नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 30 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटींची मशरूम मिशन सुरू केले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच आंध्र प्रदेश. तर बघा, आंध्र प्रदेश राज्य सरकारने नुकतेच 13,000 कोटींची मशरूम मिशन हे सुरू केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. चला बघा, या प्रकल्पाचा एकूण खर्च 13,000 कोटी जरी असला तरी सुमारे 5,184 कोटी रुपये सरकार अनुदान म्हणजेच सबसिडी म्हणून देणार आहे. तर बघा, ज्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मशरूम शेती करणे सोपे होणार आहे. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या मिशनचा जो आहे तो ग्रामीण भागामध्ये विकास होणार आहे. तर बघूयात आपण याबद्दल. बघा, या मिशन अंतर्गत सुमारे 1.62 लाख मशरूम उत्पादन युनिट्स उभारले जाणार आहेत. तर बघा, ज्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण होणार आहे. आणि सध्या भारतामध्ये बघा, मशरूम उत्पादनामध्ये बिहार हे राज्य अव्वल स्थानी म्हणजेच प्रथम स्थानी आहे. तर बघा, परंतु या 13,000 कोटींच्या मिशनमुळे आंध्र प्रदेश त्याला म्हणजेच मागे टाकण्याच्या तयारीमध्ये आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. कोणत्या देशाने चंद्राच्या उल्कापिंडात परग्रही खनिजे शोधून काढले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच चीन. तर बघा, चीन या देशाने नुकतेच चंद्राच्या उल्कापिंडामध्ये परग्रही खनिजे शोधून काढलेली आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. चीन या देशाची राजधानी आहे बघा बीजिंग. चीनचे चलन आहे युआन. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, चीनमधील संशोधकांनी पाके 005 या नावाच्या चंद्र उल्कापिंडामध्ये नवीन खनिजाचा शोध लावलेला आहे. ओके, तर बघा, हा उल्कापिंड चीनच्या टाकलामाकन वाळवंटामध्ये सापडला होता. तर तो बघा, सुमारे 44 ग्रॅम वजनाचा एक लहान गोलाकार खडक आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. त्रिशूर पुरम उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर बघा, त्रिशूर पुरम हा जो उत्सव आहे तो नुकताच केरळ या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. तर बघा, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर केरळ या राज्याची राजधानी आहे बघा तिरुवनंतपुरम. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन. तर बघा, केरळमध्ये त्रिशूरपुरम हा उत्सव साजरा झालेला आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, हा जो उत्सव आहे तो केरळमधील त्रिशूर येथील वडक्कुनाथन मंदिराच्या मैदानावरती साजरा केला जातो. तर बघा, याला सणांचा सण असे मानले जाते. तर बघा, यामध्ये सजलेली हत्ती, पारंपरिक वाद्यसंगीत म्हणजेच चेंडामेलम आणि फटाक्यांची भव्य आतिषबाजी हे मुख्य आकर्षण आहे. तर बघा, हा जो सण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तो या उत्सवाची सुरुवात 18व्या शतकामध्ये कोचीनचे महाराज सक्थान थंपुरन यांनी केली होती. ओके, म्हणजेच या उत्सवाची सुरुवात 18व्या शतकामध्ये कोचीनचे महाराज सक्थान थंपुरन यांनी केली होती. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 अहवालानुसार सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा भारत हा कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दुसरा. तर बघा, भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे सौर ऊर्जा स्थापन क्षमतेमध्ये. ओके, तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा, भारताने 2025मध्ये 38 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित केलेली आहे. तर बघा, या विक्रमी वाढीसह भारताने अमेरिका या देशाला मागे टाकून दुसरे स्थान पटकावलेले आहे. तर बघा, या यादीमध्ये चीन हा पहिल्या स्थानावर आहे. तर जगभरातील एकूण सौर ऊर्जा वाढीमध्ये 50% जास्त वाटा हा चीन या देशाने उचललेला आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. IPLमध्ये 50पेक्षा कमी चेंडूमध्ये एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. तर बघा, अभिषेक शर्मा
या खेळाडूने या क्रिकेटरने IPLमध्ये 50पेक्षा कमी चेंडूमध्ये एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा तो म्हणजेच पहिलाच भारतीय क्रिकेटपटू बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच MIS ही कोणत्या उपक्रमाचा घटक आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच PM आशा. तर बघा PM आशा या योजनेचा बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच MIS ही उपक्रम आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम ही प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान म्हणजेच PM आशा या व्यापक उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर बघा याचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ज्या नाशवंत शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP जाहीर केली जात नाही, उदाहरणार्थ फळे, भाजीपाला अशा पिकांच्या किमती बाजारामध्ये अचानक पडल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3च्या मुदतवाढीला कधीपर्यंत मुदत दिली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा मार्च 2028पर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 म्हणजेच PMGSY 3च्या मुदतवाढीला मुदत देण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा मार्च 2028पर्यंत ही योजना वाढवण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026चे आयोजन कुठे होत आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे कैरो, इजिप्त म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा इजिप्त या देशाची राजधानी आहे बघा कैरो आणि या शहरामध्ये ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026चे आयोजन होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याबद्दल. बघा ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026चे आयोजन जे आहे ते इजिप्तमधील कैरो या येथे करण्यात आलेले आहे. तर बघा ही जी स्पर्धा आहे ती 19 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये पार पडली आहे आणि भारताची एकूण पदके यामध्ये बघा एकूण भारताने 16 पदके जिंकली आहेत. 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य एवढी ही पदकाची संख्या आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. कोणत्या वर्षापर्यंत अमेरिका अंतराळ कक्षेत अणुभट्ट्या स्थापन करण्याची योजना आखत आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा 2028पर्यंत अमेरिका हा देश अंतराळाच्या कक्षेमध्ये अणुभट्ट्या स्थापन करण्याची योजना आखत आहे. ओके, तर लक्षात ठेवा नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ही योजना अमेरिका आखत आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा अमेरिकेची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे चलन आहे डॉलर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प. तर प्रश्न क्रमांक 10 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. शांती कायदा 2025 अंतर्गत भारताने आपली अणुऊर्जा क्षमता कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 2047. तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा भारताने शांती कायदा 2025 अंतर्गत आपले अणुऊर्जा क्षमता 2047 या वर्षापर्यंत 100 गिगावॅट्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा भारताला विकसित भारत 2047 बनवण्याच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी हे मोठे पाऊल उचललेले आहे. तर बघा म्हणजेच भारताची सध्याची अणुऊर्जा क्षमता ही सुमारे 8 गिगावॅटच्या आसपास आहे. तर बघा ही क्षमता 2047पर्यंत 100 गिगावॅटपर्यंत नेण्यासाठी सरकार खाजगी कंपन्यांकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा करत आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आजच्या दिवसाचे करंट अफेअर्सचे प्रश्न सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर चला भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.